रामराम शेतकरी मित्र, मी गणेश लक्ष्मणराव बुंदे, मुक्काम पोस्ट कोंडाळा झांबरे, तालुका जिल्हा वाशिम. आपण जे बघता हे चिया सीड लॉमियासी गुणधर्मातील एक चिया पीठ एक औषधीय वनस्पती असून यावेळी वाशिम जिल्ह्यामध्ये याचं भरपूर प्रमाण रब्बी हंगामात पेरणी झालेली आहे. साधारणपणे याची थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे चिया 1 एकरला 1400 ग्रॅम चिया, 25 किलो वाळू राती किंवा बारीक माती आणि 25 किलो खत असं मिश्रण करून गव्हाच्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने याची पेरणी केल्या जाते. साधारणतः ऑक्टोंबर महिन्यामध्ये साधारणतः याची पेरणी केल्या जाते. आता सध्या हे पीक 2.5 महिन्याचं झालेलं आहे. याला थोड्या प्रमाणात काही जाग्यावर गोंडे लागलेले आहेत आणि याची उंची बघा. याला पेरतेवेळेस सागरिका नावाचं एक अन्नद्रव्य, पोषक अन्नद्रव्य दिलेलं आहे आणि याला असं संरक्षणात्मक असं काहीच नाही. कुठलंच औषधी वनस्पती पीक असल्यामुळं कुठलं जनावरापासून आणि वन्य प्राण्यापासून याला कुठल्याच प्रकारचा धोका नाही. फक्त काळजी करावं लागते तर 2 गोष्टीची. एक म्हणजे पाणी देणे. पाणी देण्याच्यामध्ये 2 पद्धती, एक स्प्रिंकलरच्या सहाय्याने किंवा ठिबकच्या सहाय्याने पाणी देणे आणि दुसरं भोयदांडाने. तर पहिले 3 पाणी हे स्प्रिंकलरच्या सहाय्याने द्यायचे आणि 2 पाणी हे भुईदंडाच्या सहाय्याने द्यायचे. दुसरी काळजी करण्याचं म्हणजे चियाच्या आजूबाजूच्या शेतामध्ये जर कांदा असेल तर चियाच्या पिकावर येणाऱ्या मधमाशामुळे त्याला दुष्परिणाम होईल कांद्याच्या पिकाला. बाकी याला उत्तम असा चांगला भाव असतो. जागेवरच बाजारपेठ मिळते. याला साधारणतः 10-11 हजार प्रति क्विंटलपासून तर 15-16, 17 हजारपर्यंत प्रति क्विंटलपर्यंत याला भाव मिळते. उपलब्ध मार्केट जागेवरच मिळते. आडत हमालीची आवश्यकता नाही आणि वाहतूक जास्त लावण्याचा खर्च नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चियाच्या पिकाला कुठल्याच प्रकारची कीड लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी, माझी नम्र विनंती, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पिकाकडे वळलं पाहिजेत.